नमस्कार, मैं पायल शुक्ला और आप देख रहे हैं 24 न्यूज। आइए एक नजर डालते हैं महाराष्ट्र की कुछ खास खबरों पर। बुलेटिन की शुरुआत करेंगे एक बड़ी खबर के साथ, जहां विरार में तेज रफ्तार का कहर देखने को मिला। दरअसल बोलिंग पुलिस स्टेशन के सामने बिल्डिंग के पास एक तेज रफ्तार कार ने बाइक सवार को जोरदार टक्कर मारी। दुर्घटना में बाइक सवार गंभीर रूप से घायल हो गया। घायल को तुरंत विरार के प्रकृति अस्पताल में भर्ती कराया गया, जहां उसका उपचार जारी है। वहीं कार चालक मौके से फरार हो गया। स्थानीय लोगों ने पुलिस को घटना की सूचना दी। वहीं घटना की जानकारी मिलते ही पुलिस मौके पर पहुंची और फरार कार चालक के खिलाफ मामला दर्ज कर उसकी तलाशी के लिए टीम का गठन किया। फिलहाल पुलिस मामले की गहनता से जांच कर रही है। खरोखरच आहे म्हणजे आज आपल्या या विरार शहरामध्ये जो म्हाडाचा रोड झालाय या कनेक्टिव्ह झाला, त्या कनेक्टिव्हला रोड करतायत, पण त्याची जी हे घ्यायला पाहिजे, काळजी घ्यायला पाहिजे, प्रवासाची काळजी घ्यायला, गाडी चालवताना ओव्हर स्पीड जातात। आज एका थारवाल्याने एक विजय मात्रे यांना उडवलाय आणि खरोखर त्या ही जे हे ती रोड बघा ना, हा एवढा चांगला केला आणि इथून रोड केल्यानंतर गाडी नक्कीच स्टेप होणार। आता या गाडी ऍक्सिडेंट एवढा भारी झालाय की आज क्रिटिकल कंडिशन मध्ये आहे तो जो आपला विजय मात्र किती म्हणजे आज ते खूप मोठ्या डोक्याला मार लागलाय, सगळं मार लागलाय आणि याचं प्रशासनाचं काहीच लक्ष नाहीये। हा ब्रिज बनवून झाला का, पुढचं काम कोण करणार, त्याची देखभाल तर झाली पाहिजे। आज हा 6 महिने पण झाला ओपनिंग करून आणि ह्या रोडची आज हालत बघाल तुम्ही अशी आहे, मग ते रोड करून फायदा काय? तुम्ही डेव्हलपमेंट करा, डेव्हलपमेंटच्या नंतर पण जे काय करावं पाहिजे। आता हा म्हाडाचा जो रोड आहे नालासोपारा, इतक्या फास्ट गाड्या येतात तिथे कुठेच डिवायडर नाही आतमध्ये। खरं म्हणजे आज तिकडे एवढी मोठी वसाहत आहे, बाजूला पोलीस स्टेशन आहे, बाजूला हॉस्पिटल आहे, तर तिथे मध्ये एक डिवायडर म्हणजे तिथे कंट्रोल झाला पाहिजे रोडचा, ट्रॅफिकचा, म्हणजे स्पीडचा वगैरे। त्याच्यावरती कोणाचं लक्ष नाही। मध्ये स्ट्रीट लाईट पण कमी आहेत, लोकांना कळत नाहीये। मग ह्याच्यावरती काहीतरी उपाययोजना केली पाहिजे। आता हवं तर आपण उद्या पत्र पण देऊ पाहिजे महापालिका, पण ह्याचे आज जीव जातो माणसाचा, त्याच्याबद्दल काहीच नाही। गेल्या वेळेला या ते लहान मुलाचा ऍक्सिडेंट झाला, एकदम नवजात मुलगा, 8 ते 9 वर्षाचा मुलगा तो समोर गेला। म्हणजे ह्याच्यावरती काहीच प्रशासन लक्ष देणार नाही का? आणि हे व्हायला पाहिजे। याच्यापुढे अपघात थांबल्यात यात पोलिसांनी पण मला वाटतं त्यांनीही सजेशन करायला पाहिजे, बाबा तुम्ही ट्रॅफिकला सजेशन करा, ट्रॅफिकवाल्यांनी महापालिका सजेशन करा, बाबा मध्ये डिवायडर टाका, कारण इथे स्पीड लिमिट नाहीये। कुठून कशी रात्री 11 ती कशी फास्ट येणार तुम्हाला या चौकामध्ये जे आपला जकात नाका जो आहे तिथं तर हमेशा ऍक्सिडेंट होतात, कारण का तिथे चारी बाजूनी कोणाचा कंट्रोल नाहीये, कधी सिग्नल बंद आहेत आणि कोणाचा ताळमत्रच नाहीये। म्हणून याच्यावरती ट्रॅफिकवाले, स्थानिक पोलीस स्टेशन आणि प्रशासन यांनी नीट लक्ष देऊन हे केलं पाहिजे।